हिंगोलीमध्ये पोलीस शिपायानं पत्नीसह सासू आणि मेहुण्यावर गोळीबार केला। गोळीबाराची ही घटना, गोळीबारात पत्नीचा मृत्यू झालाय तर सासू आणि मेहुणा यामध्ये गंभीर जखमी आहे। हिंगोलीच्या प्रगतीनगर परिसरातला हा धक्कादायक असा प्रकार समोर येतोय। प्रगतीनगर या ठिकाणी एका व्यक्तीने त्याच्या कुटुंबातील व्यक्तींवरती गोळीबार केलेला आहे। त्या संदर्भाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू आहे। त्यात दोन जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आलेलं आहे। एका महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि त्या संदर्भाने कारवाई सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी चालू आहे। सर, हा गोळीबार नेमका कुणी केलेला आहे? प्राथमिक तपासणीत काय पुढे आले का आणि तो काय करायचा व्यक्ती? त्याबद्दल अजून तपास चालू आहे। लवकरच आपल्याला काहीतरी योग्य माहिती मिळेल, त्यानंतर आपल्याला कळवू। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संतोष भिसे सध्या आपल्यासोबत आहेत। संतोष, हिंगोलीमधला हा धक्कादायक असा प्रकार समोर येतोय, काय नेमकं कारण होतं हे गोळीबार करण्यामागचं आणि पोलीस या घटनेचा कशा प्रकारे तपास करतायत? नक्कीच गौरी, हिंगोली शहरातील प्रगतीनगरमध्ये अशी धक्कादायक घटना आहे, कारण अद्यापर्यंत या घटनेचं कारण नेमकं काय पुढे आलेलं नाही। मात्र कौटुंबिक वयातून ही घटना घडली असं म्हटलं जात आहे आणि यामध्ये आरोपीच्या जे आहेत आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि जे काय याच्यामध्ये सासू आणि मेहुणा आणि त्याचबरोबर 1.5 वर्षाचा एक बाळ आहे, त्या बाळाच्या पायामध्ये देखील ही गोळी लागलेली आहे आणि या दोघांची परिस्थिती जरा सध्या गंभीर आहे। बाळ मात्र स्थिर आहे आणि आता नेमकं काय कारण आहे याचा तपशील जे आहे ते पोलीस तपास करताय। नेमकं यानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं, कारण अवघ्या 4 सेकंदामध्ये ह्या 4 गोळ्या फायर करण्यात आलेल्या आहेत। दरवाजा उघडता क्षणी त्यानं म्हणजे त्याच्या पत्नीच्या छातीमध्ये गोळी हाणलेली आहे। ती पत्नी जी आहे ती जागीच गतप्राण झालेली आहे आणि सध्या त्यांच्यावर जे आहे तर नांदेड येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। बाळाची प्रकृती मात्र स्थिर आहे, मेहुण्याची प्रकृती मात्र चिंताजनक आहे। नेमकं कारण काय याचा पोलीस जे आहेत चौकशी करतायत। त्याचे संपूर्ण सीसीटीव्ही देखील ते पोलिसांकडे हस्तगत केलेले आहेत। नेमकं काय कारण आहे, एवढं टोकाचं पाऊल का उचललं, याचा शोध आता पोलीस घेत आहेत गौरी। हो।